लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आत्ताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नाही। तुम्हाला सुद्धा मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नसेल। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पूर्ण महिनाभर वाट पाहिलेली आहे, परंतु तुमच्या खात्यामध्ये अजून पण मे महिन्याचा हप्ता आलेला नसेल। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र जमा करायचे होते, त्यामुळे कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता सोडण्यात आलेला नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, अजून एकाही बहिणीला मे महिन्याचा हप्ता आलेला नाही। तर आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार बहिणींना फक्त मे महिन्याचा 11 हप्ता सोडण्यात येणार नाही, तर बहिणींना आज मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सोडण्यात येणार आहे। तर त्यासाठी आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे की बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत। म्हणजेच मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सोडण्यात आलेला आहे। ज्याप्रमाणे बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता एकत्रितपणे महिला दिनी सोडण्यात आलेला होता, त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता एकत्रितपणे सोडण्यात आलेला आहे। आज सकाळपासून भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत। म्हणजेच आज सकाळी पैसे येतील, दुपारी पैसे येतील आणि आज संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की ज्या बहिणींना अजून मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता आलेला नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनांचं पालन करायचं आहे। थेट एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे। आज जमा झालेले आहेत, आता उद्याही पैसे जमा होतील। अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील, एकही माझी बहीण वंचित राहणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की ज्या बहिणींना आज सकाळपासून पैसे आलेले नसतील, म्हणजेच आज सकाळपासून दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। सरसकट सर्व बहिणींना पैसे येणार आहेत, कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। यासोबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, त्यामुळे एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहेत। म्हणजेच तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3000 रुपये, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 18000 रुपये अनुदान मिळणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 75000 रुपये अनुदान मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला 18000 रुपये आणि 75000 रुपये अनुदान मिळणार आहे। परंतु या अनुदानासाठी एक अर्ज करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला सुद्धा अनुदान मिळणार आहे। म्हणजेच भरपूर लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते, त्या बहिणींना आजपासून या अनुदानाचे पैसे मिळत आहेत। काही लाडक्या बहिणींना सकाळी 2 हप्त्यांचे 3000 रुपये, अनुदानाचे 75000 रुपये आणि दुसऱ्या अनुदानाचे 18000 रुपये सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच काही लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयापर्यंत आज पैसे सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला या 75000 रुपये अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, 18000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या अनुदानाचे पैसे मिळणार आहेत। 18000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला। मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याचे 4.25 हजार कोटीच्या चेकवर
फाईलवर सही केली. तर बघा लाडक्या बहिणीनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाव एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले आहे की बहिणींना 18,000 रुपये अनुदान मिळणार आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 75,000 रुपये अनुदान मिळणार आहे. ज्या ज्या बहिणींना या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनो, सरसकट सर्व बहिणींना 2 हप्ते मिळणार नाही. त्या 2 हप्त्यांसाठी राज्य सरकारकडून 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि अनुदानाचे पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनो, अर्जांची छाननी सुरू होती तर त्या छाननीमुळे 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनो, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार सुद्धा पडलेली होती. म्हणजेच लाडक्या बहिणीनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 31 तारखेपर्यंत येणार होता, परंतु आता 31 तारखे उलटून गेलेले आहे तरी पण तुम्हाला पैसे आलेले नाही. त्यामुळे काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या बैठकीमधून काल निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता की बहिणींच्या खात्यामध्ये फक्त मे महिन्याचा हप्ता सोडण्याऐवजी जून महिन्याचा हप्ता सोडण्यात यावा, यासाठी आज मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. त्या दृष्टिकोनातून बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सकाळपासून विस्तांतर सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला होता आणि जून हप्त्यासाठी काल 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजेच मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी तुम्ही सुद्धा अजितदादांचं भाषण ऐकलेलं असेल तर त्या भाषणांमध्ये अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11 हप्ता विस्तांतर करण्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्याचप्रमाणे काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर करण्यासाठी 4.25 कोटींचा निधी आलेला आहे. म्हणजेच सरासरी 7.5 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते विस्तांतर करण्यासाठी मंजूर झालेला आहे. तर हा जो 7.5 कोटींचा निधी आहे तर हा निधी या प्रमुख वीज बँकेमध्ये गेलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या वीज बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित ज्या बँका आहेत त्या बँकेंना थोडासा उशीर सुद्धा लागू शकतो. म्हणजेच हा जो 2 हप्त्यांचा निधी आहे तर हा निधी वीज बँकेमध्ये गेलेला होता. तर त्या वीज बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही. त्या दृष्टिकोनातून आज 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 15 जिल्ह्यांपैकी असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणाला पैसे येणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येतील. सोबतच ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींना सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. आणि ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. म्हणजेच अर्जांची छाननी करून हे पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. म्हणजेच जर तुम्ही यावर्षी 4 चाकी गाडी घेतलेली असेल किंवा तुमच्याकडे अगोदरपासून 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. तशा पद्धतीने कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही या योजनेमधून रद्द सुद्धा व्हायचं आहे. अन्यथा तुमच्यावरती राज्य सरकारच्या मार्फत कारवाई सुद्धा होणार आहे. सोबतच सर्व मिळून बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार नाही. म्हणजेच मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे. त्याच पद्धतीने जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे. म्हणजेच टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा येणार आहे. ज्याप्रमाणे महिला दिनानिमित्त तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे
आलेले होते, त्याच पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता येणार आहे. परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की मागील पैसे येणार का. बघा लाडक्या बहिणीनं, जर तुम्हाला मागील पैसे अर्धवट आले असतील तर तुम्हाला मागील सर्व पैसे देण्यात सुद्धा येणार आहेत. परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील सर्व पैसे देण्यात येणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा लाडकी बहीण योजनेचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती तक्रार सुद्धा नोंदवू शकता. त्या ठिकाणाहून तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळतील. सोबतच मागील 10 हप्त्यांचे पैसे अर्धवट आले असतील तर त्या मागील 10 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्त्यांचे 15,000 रुपये सुद्धा आलेले आहेत. जर तुम्हाला मागील 10 हप्त्यांचे 15,000 रुपये आलेले नसतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे. ज्या ज्या बहिणी तक्रार नोंदवणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, हे पैसे सरसकट येणार नाहीत, तर या दोन्ही हप्त्यांसाठी 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम 4 चाकी गाडीचा आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल किंवा एखादी भाड्यासाठी गाडी घेतलेली असेल आणि त्या गाडीची नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला पैसे येतील. परंतु जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल आणि त्याची नोंदणी केलेली नसेल, म्हणजेच भाड्यासाठी नोंदणी केलेली नसेल, तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम उत्पन्नाचा आहे. म्हणजेच तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 3 लाख रुपये असेल, 4 लाख रुपये असेल, 5 लाख रुपये असेल तर त्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. म्हणजेच उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमीची आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमीच असावं. सोबतच लाडक्या बहिणीनं जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम योजनांचा आहे. म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. लाडकी बहीण योजना सोडून पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना अशा डबल योजनांचा लाभ घ्यायचा नाही. फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, जो चौथा नियम घालण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम सुद्धा महत्वाचा आहे. बघा, हा चौथा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे जमीन असेल तर ती जमीन 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल त्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणीनो, तुम्हाला सुद्धा 4 नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असेल त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. सोबतच अनुदानाचे पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. त्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून तुमच्यासाठी 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे. बघा, पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. तर या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे. त्यानंतर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. तर ही योजना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांची योजना आहे. ज्या ज्या बहिणींना अर्ज करायचा असेल तर त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तिसरी योजना म्हणजे डांका मशीन योजना. तर ही डांका मशीन योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे. आणि जी चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. तर या योजनेचा अर्ज तुम्ही इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे. ज्या ज्या बहिणी अर्ज करतील त्याच बहिणींना पैसे
येणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या ज्या बहिणी 15 जिल्ह्यामधील असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. बघा आज नागपूर विभाग, अमरावती विभाग या विभागांमध्ये आज पैसे विस्तांतर होतील. त्यानंतर पुणे विभाग असेल, सोबतच कोल्हापूर असेल, यांसारख्या साईटला पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु आज अमरावती साईटला पैसे येतील. ज्या ज्या बहिणी त्या विभागामधील असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. परंतु जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या नियमांचं पालन करत असाल, नियमांमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.